10वी-12वी आणि विविध पदवी अभ्यासक्रम आणि शासकीय सेवक निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समस्त मणियार जमात नाशिक यांच्या वतीनं शहरातील उपनगर परिसरात असलेल्या इच्छामणी लॉन्स इथं आयोजित करण्यात आला होता. समाजातील शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणं, विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा मिळावी या उद्देशानं हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 10वीमध्ये 80%, 12वीमध्ये 75%हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसह BA, BCom, BSc पदवीमध्ये प्रथम श्रेणी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच BAMS, BHMS, MBBS, LBS हा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे शासकीय सेवेत रुजू झालेले अधिकारी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पदक आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून IRS आशिर शेख यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम याच्या बळावर कोणतंही मोठं ध्येय गाठता येतं असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. आज या ठिकाणी मणियार जमात यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा संधी मला मिळाली. खूप आनंद वाटला की एवढी सारी मुलं मुली एवढ्या चांगल्या मार्काने पास झालेले आहेत आणि शिक्षणाचा दर्जा वाढत आहे. मी आवाहन करतो सर्व मुस्लिम समाजाला आणि मणियार जमातच्या सर्व भाऊ बंधूंना की आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करा, जास्तीत जास्त शिक्षणाचा फायदा घेण्याचा त्यांना प्रोत्साहन द्या आणि मुलांना शिक्षणासाठी वाव द्या. आज मणियार जमात शिक्षण फंडातर्फे जो कार्यक्रम झाला, मुलांच्या शैक्षणिक मोटिवेशनसाठी जो प्रोग्राम झाला तो खूपच चांगला ऑर्गनाईज झालेला होता आणि याच्यामुळेच मुलांना शैक्षणिक कार्यासाठी स्कोप मिळतो, पुढं मोटिवेशन मिळतं. याच्यातून चांगले IAS, IPS, IRS ऑफिसर्स घडतात, चांगले डॉक्टर्स येतात, चांगले इंजिनियर्स येतात आणि हेच देशाचे भविष्य आहे. आणि या भवितव्यासाठी मणियार जमात शिक्षण फंड एवढं चांगलं काम करत आहे हे वाकण्याजोगे आहे आणि असंच कार्य त्यांनी भविष्यात करत राहावं यासाठी माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज मणियार समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा 10वी पासून ते LLB, BA, MPSC, UPSC जे विद्यार्थी अभ्यास करतात, क्वालिफाय झालात, ज्यांना 70%पेक्षा जास्त टक्के आहेत, 80% जास्त अशा विद्यार्थ्यांना मणियार समाजाच्या वतीने इथे आज त्यांचा मोठ्या प्रकारे गुणगौरव सोहळा करण्यात आला. मणियार समाजामध्ये आम्ही जेव्हा हे कॅल्क्युलेशन केलं की किती विद्यार्थी आहेत, जवळजवळ 1000च्या वरती 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत. पण एवढ्या सर्वांचा हा कार्यक्रम घेऊ शकत नाही, म्हणून एक लिमिट ठेवलं गेलं की जे विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 80% असतील, ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये 85 असेल, जे विद्यार्थी BA मध्ये फर्स्ट क्लास असेल, त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांनी एखाद्या नोकरीमध्ये क्वालिफाय केले असेल, अशा सर्वांचा सत्कार पुन्हा 250 विद्यार्थ्यांचा सत्कार इथे करण्यात आला. आणि हे करत असताना आमच्या मणियार समाजाचे जे 1962 पासून जे हे झाड लावण्यात आलेलं आहे, 1952ला हे रजिस्ट्रेशन करायची जर नीव ठेवली गेली आणि 1962 मध्ये रजिस्ट्रेशन केलं गेलं आणि तेव्हापासून आतापर्यंत या मणियार समाजाचं कार्य अनेक वेगवेगळ्या प्रकारे सुरू आहे. कधी कधी रक्तदान शिबिर गेलं जातं, कधी कधी आमच्या समाजामध्ये एकूण उत्पन्नाच्या 2.5% दान करतात आणि त्या दानामध्ये त्याला आम्ही एकदा समस्त मणियार जमात नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर यांनी जो नाशिकमध्ये एक मेळावा घेतलेला आहे, ज्यामध्ये समाजाची जी काही मुलं आहेत त्यांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. 10वी 12वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सोहळा समाजाच्या वतीने या ठिकाणी पार पडलेला आहे. मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे हे जे काही सोहळा ज्यांनी आयोजित केला आहे त्या मणियार जमातच्या सर्व सभासदांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्या सर्व बंधू भावांना ज्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आणि यश मिळवलंय त्या सर्वांना अतिशय पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी वाटचाली. अस्सलाम वालेकुम. आज मणियार जमात का हौसला अफजाई का प्रोग्राम था 2026 में. आज ये प्रोग्राम को कामयाब करने के लिए हमारे जमात के पूरे सदर हाजी इस्माइल मणियार, हमारे शकील बनी मियाँ मणियार साहब, इन सब की मेहनत रंग लाई. खालिद रशीद भाई मणियार, इरशाद मणियार, उसके बाद अपना हबीब मणियार, इन सब की मेहनत आज बहुत अच्छी रंग लाई है. हमारे इस प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए हमारे चीफ गेस्ट थे हमारे असिस्टेंट कमिश्नर आसिर भाई, सरफराज मनेर, आसिफ सर, इन सब
लोगों की मौजूदगी में ये प्रोग्राम बहुत ही काबिल तारीफ और अच्छी तरीके से हुआ है। आज तकरीबन 150 से ज़्यादा स्टूडेंट्स को हमने फेलिसिटेट किया है, जिनमें डॉक्टर्स, जिसमें MBAs, जिसमें बैचलर्स डिग्री, इंजीनियर्स, BSc, CET में क्रैक किया लोग हैं, JEE मेंस क्रैक किए लोगों ने, लाइक दिस पीपल, उनको आज एडमिशन मिला हुआ है डॉक्टर डिग्री में। दे आर गोइंग टू BAMS, MBBS। तो ये इतने सारे लोग आए, स्पोर्ट्स कोटा में भी अच्छे खासे हमारे नंबर्स थे। तो आज इतने सारे बच्चों को हमको ट्रॉफीज जो हौसला अफजाई करने जो हमने की है, उसके लिए हमें इतनी खुशी हो रही है कि बयां करना मुश्किल है। यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केलं। आयुष्या मनियार यांनी केलेलं सूत्रसंचलन कार्यक्रमाचं विशेष कौतुक ठरलं। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभाग मुंबईचे डेप्युटी कमिशनर असीर चांदभाई शेख, जनरल मॅनेजर फार्मा विभाग सरफराज मनेर, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह अखलाक अहमदभाई शेख, मोटिवेशनल काउन्सिलर आशिष शेख, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील डेप्युटी इंजिनियर क्लास 1 आसिफ हाजी पीर मोहम्मद मनियार, खातून एज्युकेशन सोसायटी मालेगावचे अध्यक्ष शेख रिजवान अब्दुल मुतालिब, केकेबाग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन नाशिक येथील प्राध्यापिका मरियम एजाज मनियार तसेच समस्त मनियार जमात नाशिकचे अध्यक्ष हाजी उस्मान हाजी इस्माईल मनियार उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त मनियार जमातचे अध्यक्ष उस्मानभाई मनियार, शकीलभाई मनियार, खलीलभाई मनियार, हबीबभाई मनियार, राजूभाई मनियार, मतीनभाई मनियार, डॉक्टर राजू मनियार, युसुफ मनियार, नसीर मनियार तसेच मनियार यंग ग्रुप नाशिक आणि मनियार टीचर ग्रुप नाशिक यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतला। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।